चंद्रपूरमधल्या 6 नगरसेवकांची प्रमाणपत्र अखेर विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहेत। वडेट्टीवार गटाच्या 6 नगरसेवकांची विजयी झाल्याची प्रमाणपत्र गहाळ झाल्याची माहिती समोर येत होती। मात्र अखेर ही जी पत्रकं होती, ही जी प्रमाणपत्र होती ती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे। प्रमाणपत्रांची सत्यापित ड्युप्लिकेट कॉपी, पोलिसांमधली तक्रार ही देखील आयुक्तांना सादर करण्यात आली। 6 नगरसेवकांनी चंद्रपूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गहाळ झाल्याविषयीची तक्रार देखील दाखल केली होती। वडेट्टीवार गटाच्या सर्व 19 नगरसेवकांच्या कागदपत्रांची पूर्तता आता झाली आहे आणि वडेट्टीवार गटाचे सर्व 19 नगरसेवक हे आता मतदानासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। रजत, आपल्याला माहिती आहे की ही प्रमाणपत्र गहाळ झाल्याची माहिती येत होती, नंतर पोलिसांमध्ये देखील तक्रार दाखल करण्यात आली। आता ही प्रमाणपत्र मिळाल्याचं कळतं आहे आणि आयुक्तांकडे देखील हे सगळं सादर करण्यात आलेलं आहे। यामिनी, सुरुवातीपासूनच वडेट्टीवार गटाशी संबंधित असलेल्या जवळपास 14 नगरसेवकांनी त्यांचे प्रमाणपत्र, विजयी झाल्याचे जे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहे ते त्यांच्याकडे नाही आहे, ते गहाळ झाले अशी रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे तक्रार दिली होती। काल जेव्हा वडेट्टीवार गटाने आपलं गट नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली तेव्हा जी काही माहिती मिळाली आहे, 14 जे नगरसेवक ज्यांचे प्रमाणपत्र गहाळ झाल्याचं बोललं जात होतं त्यापैकी 8 नगरसेवकांनी विजयी प्रमाणपत्राची सत्यापित प्रत कालच दिली होती। मात्र 6 नगरसेवक ती सत्यापित प्रत काल देऊ शकले नव्हते। तसेच प्रशासनाला पोलीस तक्रारची कॉपी ही हवी होती, ती पण काल देता येऊ शकली नव्हती। मात्र आज सकाळी जेव्हा विजय वडेट्टीवार आपल्या सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी विभागीय आयुक्तांना भेटले, सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्याची माहिती आहे आणि त्याचा परिणाम जर आपण विचारात घेतलं तर आता वडेट्टीवार गटातील सर्व नगरसेवक 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जे मतदान होणार आहे त्यासाठी आता पात्र ठरलेले आहेत। रजत, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.